तर अनुपस्थित खासदारांना आता नोटीस बजावली जाणार आहे आणि त्या खासदारांना व्हीप मिळाला की नाही हे विचारलं जाईल असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे। या बैठकीत उद्धव ठाकरेंशी देखील फोनवरून चर्चा झाल्याचं अनिल देसाई यांनी म्हटलंय। तर 6 खासदारांनी या बैठकीला अनुपस्थिती लावलेली आहे, दांडी मारलेली आहे आणि त्यानंतर बैठकीतून बाहेर पडताना अनिल देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे। तर अनुपस्थित खासदारांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांचं उत्तर जाणून घेतलं जाईल। देसाई सर सर फक्त बैठकीचं आता अजून बैठक चालू आहे की संपली? कारणे दाखवा आता नोटीस अरविंद सावंत हे करतात। आजच पाठवली जाईल सगळ्यांना नोटीस? कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे? हीच आहे, कारणे दाखवा आता तुम्ही का नाही आला याचाच विचारणा होणार आहे। अच्छा, पण सर आता हे सगळे खासदार फुटले असं म्हणायचं कारण हे आले नाहीत, तुम्हाला अपेक्षा होती येण्याची? कसं म्हणणार सर पण तुम्हाला अपेक्षा होती सगळ्यांना येण्याची? अभी नोटीस बैठक सुरू आहे असं म्हणायचं? क्या पूछेंगे सर, क्या पूछ रहे हैं इनसे सवाल? पूछेंगे कि भाई आपको व्हिप जारी किया हुआ था, आपको ईमेल किया, व्हाट्सएप किया, आपको वो मिला भी और इसके कोई कारण भी आपको बताए नहीं कि अगर आप आने वाले हैं नहीं आने वाले उसका कोई ये नहीं किया तो आपका एब्सेंस इस तरह से देखा जाता। तुम्हाला अपेक्षा होती देसाई साहेब शेवटपर्यंत येतील म्हणून, पण ते पण आता उद्धव साहेबांशी काय बोलणं झालं का? उद्धव साहेबांशी बैठकीत काय बोलणं झालं आता? तर अनुपस्थित खासदारांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांची उत्तरं जाणून घेतली जातील आणि त्यानंतर पुढचा निर्णय अध्यक्षांच्या हातात असेल। कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे आहेत, सोबतच नव्या गटाला मान्यता देण्याचेही अधिकार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेच आहेत। शिवसेना नोनी गटांची पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारात जाईल। लोकसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात, कुणाच्या बाजूने निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तर आपले प्रतिनिधी वेदांत नेप दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। वेदांत, एका बाजूला या खासदारांना पुन्हा एकदा नोटीस पाठवली जाणार असल्याचं समजतंय, तर दुसरीकडे लोकसभा खासदारांची भूमिका या सगळ्या प्रकरणी किती महत्त्वाची असणार आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं 4 वर्षापूर्वी जे आमदारांसोबत झालं अगदी तसंच आता खासदारांसोबत होतंय। कारण आमदारांना सुद्धा 2022ला अशाच प्रकारे व्हीपचं उल्लंघन केलं म्हणून नोटीस पाठवली होती आणि आता खासदारांना नोटीस पाठवली जाते, त्याची उत्तरं घेतली जातील आणि तुम्हाला व्हीप मिळाला होता का? कारण अशी माहिती आहे की ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे हा व्हीप जे पत्र आहे ते या सगळ्या खासदारांना पाठवलेलं होतं आणि आज बैठकीला उपस्थित राहावं सांगितलं। त्यामुळे त्यांची कारणं जाणून घेतली जातील आणि त्यानंतरची जी पुढची प्रक्रिया असणार अर्थातच पात्रतेच्या कारवाई संदर्भातली याचिका लोकसभा अध्यक्षांकडे ठाकरेंची शिवसेना दाखल करेल आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षच या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील। ज्या प्रकारे आपण बघितलं होतं विधानसभा अध्यक्षांची कडे ही सगळी सुनावणी 4 वर्षापूर्वी गेली होती, अगदी तशीच प्रक्रिया आता खासदारांच्या संदर्भात सुद्धा केली जाणार आहे आणि त्यामुळे साधारणपणे 1.25 तास वाट बघितली की 6 पैकी कोण खासदार या बैठकीला येतो का, पण कोणीही खासदार या बैठकीला आला नाही। त्यामुळे अर्थातच एक वेगळा गट स्थापन करण्याची जी काही प्रक्रिया होती ती त्यांनी केली असणार आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षच आता या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील। एकीकडून नोटीस पाठवली आहे, नोटीस पाठवल्यानंतर उत्तर मिळतील आणि त्यानंतर एक पत्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना दिलं जाईल। आपल्याला माहिती याआधी सुद्धा एक पत्र दिलं होतं ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि त्यांनी सांगण्यात आलं होतं की जर अशा प्रकारचं कुठलं पत्र वेगळा गट स्थापन करण्याचं जर दिलं गेलं असेल किंवा दिलं आहे तर आधी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका सुद्धा जाणून घ्यावी। संसदीय पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगळे आहेत, शेड्यूल 10 चे काही नियम यामध्ये सांगितले होते आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्ष आता नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। कारण आता दोन्ही बाजूंचं म्हणणं हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जाणून घेतील आणि पुढचा निर्णय ते देतील। अर्थात लोकसभा अध्यक्षांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असेल आणि ते नेमका काय निर्णय घेतात, कुणाच्या बाजूने हा निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वेदांत, हे सगळे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। तर ठाकरेंच्या या खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले खासदार राजाभाऊ वाचे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। नाही अजून आपलं काय म्हणतो